आज आपण बनवणार आहे कांद्याची पात, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा इकडं मी तुरीची डाळ भिजायला घातलेली आहे. मला चणा डाळ आवडत नाही त्यामुळे मी तुरीची डाळ घातलेली आहे. कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे पूर्ण कांद्याची पात. तर चला आपण सगळी कांद्याची पात अशी बारीक बारीक मस्त कापून घेऊया. तर बघा इकडं मी कांद्याची पात मस्त बारीक कापून घेतलेली आहे आणि खूप सारी कांद्याची पात आहे. पण आपण जेव्हा कढईत बारीक शिजायला टाकतो ना तेव्हा खूप कमी होती ती शिजून. त्यानं इकडं हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेला आहे. कढई तापायला ठेवली होती, त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल थोडं गरम झालं का त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं मस्त फुललं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. तर बघा आता किती कांद्याची पात कापलेली आहे मी आणि आपण बघू शिजून झाल्यावरती किती होती ती. तर कांद्याची पात इकडं मी टाकून घेतलेली सगळी आणि त्यानंतर वरून तुरीची डाळ टाकून दिलेली आहे त्याच्यामध्ये आणि नमक टाकलेलं आहे. आता आपण याला हलवून थोडा वेळ झाकण ठेवू. तर बघा किती थोडी झालेली आहे कांद्याची पात, शिजून मस्त शिजलेली आहे. आता त्याच्यात थोडे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेला आहे तो टाकून देऊन तर बघा आपली कांद्याची पात एकदम मस्त रेडी झालेली आहे. खूप